नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन आणि मुंबई मेरी जान ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे आज सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ फार आगळा वेगळा असणार आहे, कारण आपण आलो आहोत गोराई बीचवर आणि येथे नवीन नवीन बोटी बांधल्या जातात आणि ही आहे नवीन बोट, जिचे काम आता नुकतेच पार पाडले आहे आणि आज ह्या बोटीचे उद्घाटन समारंभ आहे. तर ही बोट दिसायला खूप सुंदर दिसते. खूप चांगल्या प्रकारे सजवलेली आहे. पेंटिंग सुद्धा खूप छान केलेले आहे आणि ह्या बोटीला वापरलेले सर्व सामग्री एकदम नवीन टकाटक आहे. ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. फक्त व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही साईडला केबिन होती आणि ही बोटीची मागची जागा. येथे सर्व बोटीचे जे खलाशी आहेत, ते झोपण्यासाठी ही जागा वापरतात. तसेच येथे रॅशन ठेवले जाते, जेवण बनवले जाते, बर्फ ठेवला जातो, डिझेल ठेवले जाते, पाणी सुद्धा ठेवलं जातो. फक्त ते सर्व खाली ठेवलं जाते, त्यामुळे ते आता आपल्याला दिसू शकत नाही. आणि ही आहे नाकवाची केबिन. तर ह्या केबिनमध्ये पाहू शकता तुम्ही, ही हायड्रॉलिक स्टीअरिंग आहे. तर केबिनमध्ये तुम्ही पाहू शकता लाईटीचे बोर्ड आहेत. हे इंजिनचे इंडिकेटर आहे. तर ही आहे हायड्रॉलिक स्टीअरिंग आणि ह्या बॉक्समध्ये GPS ठेवला जातो, ज्याच्याद्वारे समुद्रामध्ये आपल्याला मॅप्स बघता येतात, रस्ते. हे इंजिनचे इंडिकेटर आहे त्याच्यावर आणि हे लिव्हर आहेत पुढे मागे. हे लाईटीचे सर्व बोर्ड. ही झाली नाकवाची राहायची जागा, नाकवा आणि तांडे. तर ह्या बोटी गोराईला क्लाइड शेटच्या इथे बनवल्या जातात आणि ह्यांची लांबी सुद्धा 74 म्हणजे 74 फूट इतकी असते. तुम्ही पाहू शकता एकदम मैदानच आहे. ह्याच्यावर आपण क्रिकेट सुद्धा खेळू शकतो. परंतु बॉल पाण्यामध्ये पडल्यावर तुम्हाला पाण्यामध्ये उडी मारावी लागेल. तुम्ही पाहू शकता एकदम लांब लचक बोट आहे आणि अजून बोट सजवलेली नाही, तरी सुद्धा खूप सुंदर दिसत आहे बोट. आणखीन खूप सजवण्याचे काम बाकी आहे. हे पहा, बोटीच्या नावाचे बावटे सुद्धा लावले आहेत, झेंडे. आणखीन खूप बोट सजवायचे आहे आणि आपण खूप लवकर आलो आहोत. ही जी बोटीची वरची जागा आहे, ह्याला आपण मार्साल असे बोलतो आणि ह्याच्यावर जाळीला बांधण्यासाठी लागणारे फुगे ठेवतो. तर आता आपण इंजिन रूम मध्ये आलो आहोत. तुम्ही पाहू शकता 220 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे आणि ह्याला सर्व प्रकारचे पंप्स आणि सर्व लावलेलं आहे. ह्या इंजिनचं नाव आहे वायचा. ही चायनाची कंपनी आहे, परंतु आता मरीन इंजिन मध्ये हिचाच भरपूर वापर केला जातो. हा गिअर बॉक्स आहे हायड्रॉलिक आणि तो साफ्टिन आहे. हा पॉवर टेक. त्या पॉवर टेकमुळे ही इंच आहे, इंच ही फिरते. तर आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडेल की बोटीमध्ये खाली मोठी इंजिन असून सुद्धा ही छोटी मशीन का लावलेली आहे. तर ही फार उपयोगी पडते. जेव्हा केव्हा बोटीतून पाणी काढायचं असतो, तेव्हा इमर्जन्सीच्या वेळी ह्या मशीनचा खूप उपयोग होतो पाणी काढण्यासाठी बोटीच्या आतला. आणि हा बोटीचा सायलेन्सर आहे. तुम्ही कधीच पाहिला नसेल, कोणत्याही गाडीला एवढा मोठा सायलेन्सर पाहिला नसेल. एवढा मोठा सायलेन्सर हा बोटीला असतो, एकदम इंजिन पासून खालपासून वरपर्यंत.
आणि आता आपण पाहू शकता बोटीची मागची बाजू आणि हे आहे सुगान बोटीचं. ह्याद्वारे बोटीची दिशा इथे लेफ्ट राईट केली जाते आणि हा आहे प्रोपेलर म्हणजे पंखा. जो कोणी कलाकार होता त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पेंटिंग केलेली आहे बोटीची. एकदम उत्कृष्ट दर्जाची पेंटिंग आहे. आणि बोट पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे सजवलेली आहे. बोटीच्या साईडने तोरणे लावलेले आहेत. फारच सुंदर दिसत आहे बोट. हे पहा फुलं सुद्धा चिटकवलेले आहेत. आणि ही बोटीची पुढची बाजू, ह्याला नाल असे बोलतो. पाहू शकता किती उंच आहे. तर हा बोटीचा साइड अँगल तुम्ही पाहू शकता. आणि ह्या साइडने ह्यांनी सीडी बनवलेली आहे, जेणेकरून उद्घाटनासाठी ज्या बाया येतील त्यांना चढणे आणि उतरण्यासाठी सोपे जावे. बोटीचे नाव तुम्हाला सांगितलेच नाही, तर बोटीचं नाव आहे नोहा. आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर इथे सर्वांची खाण्यापिण्याची सुविधा सुद्धा केलेली असते. तर अजून सुरू झालेले नाही. जेव्हा उद्घाटन होईल त्यानंतर खाण्यापिण्याचा कार्यक्रम असेल. तर एवढी मोठी बोट बांधण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. ह्या बोटीला जेमतेम 1 करोड रुपये खर्च झाला असेल. कारण जे बोटीचे इंजिन आहे वायच्याचं चायनाचं, त्याचीच किंमत 11 लाख रुपये आहे. आणि ह्या बोटीसाठी जे स्टील यूज केलं जाते त्याचा खर्च 9 लाख रुपये. तर 20 लाख इथेच झाले. तर मला बोटीवर केलेली पेंटिंग फारच आवडली, त्यामुळे मी तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पाहू शकता सर्व हॉलिवूडचे, बहुतेक करून हॉलिवूडचेच पेंटिंग केलेले आहे. हा पहा ग्रूट, हा शार्क आहे आणि अवतार मधले सुद्धा खूप आहेत. पेंटिंग खूपच सुंदर आहे, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. बोटीच्या बाहेरून सर्व पेंटिंग एकदम उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट दिसत आहे. नोहा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून माहीत पडलेच आहे, बोट एकदम छान आहे, सुंदर आहे. बोटीला खर्च सुद्धा खूप झालेला आहे. पाहू शकता बाहेरून कशा प्रकारे तोरणे लावलेले आहेत, एकदम लेवल मध्ये. आणि आपण बोटीच्या नालीवर आलो आहोत. इथे सुद्धा पाहू शकता उत्कृष्ट दर्जाचे पेंटिंग करण्यात आलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओमधील तुम्हाला कोणता पार्ट आवडला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हे पहा, अजून पताके लावायचे काम बाकी आहे. एकदम जसा लग्न सोहळ्याला खर्च केला जातो तशाच प्रकारचा खर्च ह्या बोटीच्या उद्घाटनासाठी केला जात आहे. चला तर मी जेवायला थांबत नाही, पण तुम्ही नक्की या जेवण्यासाठी.
थँक यू.